ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये पुणे पोलीस दलातील आणखी दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले। कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढलेले आहेत। पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहाय्यक फौजदार जनार्दन काळे हे बडतर्फ झालेत। हे दोघेही पोलीस मुख्यालयामध्ये कर्तव्याला होते। याआधी ललित पाटील पलायन प्रकरणामध्ये नाथा काळे आणि अमित जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं आणि आतापर्यंत ललित पाटील प्रकरणी 10 पोलिसांचं निलंबन झालेलं आहे। आता आणखी दोघांना बडतर्फ करण्यात आलंय। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। अक्षय, नक्कीच आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातलं ललित पाटील प्रकरण जे आहे ते चांगलंच गाजताना दिसतंय आणि याच प्रकरणी पुणे पोलीस जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून ऍक्टिव्ह मोडमध्ये ऍक्शन मोडमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केला होता त्या दोन्ही पोलिसांचं निलंबन काही दिवसांपूर्वी झालं होतं आणि पुढे जसा जसा हा तपास दिसतोय त्याच्यानंतर आता आणखी 2 पोलीस कर्मचारी ज्याच्यातली एक पोलीस PSI जी आहे मोहिनी डोंगरे आणि त्याचबरोबर सहाय्यक फौजदार जनार्दन काळे जे आहेत त्यांचं देखील आता निलंबन आधी करण्यात आलं होतं आणि आता त्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे। हे ते दोन्ही अधिकारी दोन्ही कर्मचारी होते जे पोलीस दलाचे खरं तर जे नाव असतं ते कुठे नावलौकिक असतं ते खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि ललित पाटीलला पळून जाण्यासाठी जी मदत केली होती त्या या दोघांचाही सहभाग होता आणि तपासातून हे समोर आल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी थेट या दोघांचे आता सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश आता दिलेले आहेत। निश्चितच धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। ललित पाटील ड्रग्स प्रकरणात आणखी 2 पोलीस बडतर्फ करण्यात आलेत। पुणे पोलीस दलातील दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले।